सोलापूर, उस्मानाबाद, बीड, नांदेड, जालना, मराठवाड्यातल्या बहुतेक सगळ्या भागामध्ये प्रचंड अतिवृष्टी झाली आहे आणि त्या अतिवृष्टीमुळे शेतकरी पूर्णपणाने उद्ध्वस्त झालेला आहे. ज्या ज्या ठिकाणी शेतकऱ्यांना भेटायला जाऊ शेतकरी अत्यंत निराशेने या प्रचंड मोठ्या आघाताला आज तोंड कसं द्यायचं या प्रश्नात आहे. शेतकऱ्यांची अपेक्षा आहे की सरकारने तातडीने आता लगेच मदत करावी. सगळ्या भागामध्ये जिथं जिथं शेतकऱ्यांना आम्ही भेटलो जाऊन त्यावेळी त्या सर्व ठिकाणी शेतकऱ्यांनी ठोस आता मदत व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली. NDRFचे नॉर्म्सपेक्षा पुढे जाऊन आता यावेळी शेतकऱ्याला मदत करणं क्रमप्राप्त आहे. आम्ही सरकारला विनंती करतो, आग्रह करतो की सरकारने देखील नेहमीच्या पद्धतीपेक्षा पण पुढे जाऊन ही काही सामान्य अतिवृष्टी झालेली नाही. या अतिवृष्टीचा परिणाम बहुतेक सगळ्या मराठवाडा धुवून जाण्यात गेलेला आहे. गावच्या गावं पाण्याने वेढलेली आहेत. पूर्णपणाने जनावरांचं नुकसान आहे. जनावरं वाहून गेलेली आहेत. जनावरं दाव्याला बांधलेली होती ती जागेवरच मृत्युमुखी पडलेली आहेत. शेळ्या मेंढऱ्या वाहून गेलेल्या आहेत. कोंबड्यांचं नुकसान झालेलं आहे. शेतात काही राहिलेलं नाही. घरामध्ये देखील पाणी शिरल्यामुळं घरातली सगळी संपत्ती, सगळी साधनं सगळी नादुरुस्त आणि वाहून गेलेली आहेत. अनेकांची भांडी वाहून गेलेली आहेत. पहाटे 4-5 वाजता पाणी काही लोकांच्या घरात शिरलं. मुलं आणि घरातली कुटुंबीय एवढ्यांनाच बाहेर काढता आलं. बाकीचे सगळं घर वाहून गेलेलं आहे. अशी आज मोठी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि म्हणून सरकारने थोडंसं 4 पावलं पुढं नेहमीपेक्षा आलं पाहिजे आणि मराठवाड्यातल्या या अतिवृष्टीच्या या प्रसंगाला शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे. आमची मागणी आहे सरकारकडून की प्रति एकर सरकारने 50,000 रुपये तातडीनं द्यावेत. त्यासाठी जर सरकारला हप्ते पाहिजे असतील तर किमान 25,000 रुपये हे ताबडतोब सरकारने शेतकऱ्यांना दिले पाहिजेत आणि प्रति एकर हे आकडे असावेत. प्रति हेक्टरी ही आता भाषा बदलणं आवश्यक आहे कारण सरकार सामान्य शेतकरी हा एकरात आहे, हेक्टरमध्ये नाही हे आता लक्षात घ्यावं कारण शेतकरी लहान शेतकरी आहे हा सगळा. दुसऱ्या बाजूने ज्या ठिकाणी जमिनी खरवडून गेलेल्या आहेत तिथं NDRFच्या नॉर्मप्रमाणे त्याच्या हातात काहीच मिळत नाही. 5-7-8 हजार रुपये मिळतात. आमची मागणी आहे की जमिनी ज्या ठिकाणी खरवडून गेल्या विशेषतः नदी पात्राला लागून असणाऱ्या जमिनी त्यांना संरक्षक भिंत बांधून त्यांच्या जमिनी पुन्हा भरून द्याव्यात. त्यापेक्षा पलीकडे जाऊन आणखीन कुठं जमिनी खरवडून गेल्या असतील तर त्यांना 30,000 रुपये प्रति एकरी नुकसान भरपाई सरकारने ताबडतोब द्यावी. जनावरांच्या किमती आता एवढ्या वाढलेल्या आहेत की 1,10,000, 1,20,000 रुपये चांगली जनावरं मिळतात. त्यामुळं सरकारला आम्ही म्हणत नाही की 1,20,000 रुपये द्या, पण किमान सरकारने 60-70 हजार रुपये तरी गाई म्हैशी ज्या वाहून गेलेल्या आहेत त्यांची नुकसान भरपाई जी बाजारभाव आहेत त्याच्या किमान 60-70% तरी रक्कम ही शेतकऱ्यांना ताबडतोबीनं द्यावी. शेळ्या मेंढ्यांच्यासाठी 10,000 रुपये द्यावेत. हे मी यासाठी सांगतोय की आता हा शेतकरी आत्ता जर बसला तर तो पुन्हा पुढची 3-4 वर्षे उठणार नाही. राज्य सरकारचं देखील उत्पन्न त्याच्यावर त्याचा परिणाम होईल. हा शेतकरी जगला पाहिजे आणि पुन्हा तो शेतीच्या कामाला लागला पाहिजे. आम्ही सतत गेले वर्ष 1.5 वर्ष मागणी करतोय की कर्जमाफी करा. आज सरकार आम्हाला नेहमी मागचे 10 महिने उत्तर देत आले की आम्ही योग्य वेळी कर्जमाफी करू. आता मी राजकीय काहीच भाष्य करत नाही. आमची मागणी आहे की योग्य वेळ ह्याच्यापेक्षा पलीकडे जाऊन कुठली असेल, याच्यापेक्षा पलीकडे जाऊन दुसरी कुठलीही योग्य वेळ असणार नाही आणि म्हणून संपूर्ण कर्जमाफी सरकारने महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना द्यावी अशी आमची सरकारकडे मागणी आहे. तुम्ही अर्थमंत्री होते,
राज्य सरकारची परिस्थिती काय असेल की ते नेमकी आहे देईल असं वाटतं? असं आहे की राज्य सरकारची परिस्थिती अडचणीत असली का नाही हे मला माहीत नाही. साधारणपणे कार्यक्रमाला होणारे खर्च, इव्हेंट्स, रोषणाई आणि सगळे प्रकार बघितले तर सरकारकडे भरपूर पैसे आहेत. सरकारकडे पैसे नाहीत असं आम्हाला म्हणण्याचं आता धाडस होत नाही. कारण एकेका याच्यात एवढी पैसे खर्च करायची आग्रह आहे सरकारचा. सरकारला इच्छा आहे, सरकारकडे पैसे एवढे आहेत की सरकारला खर्च कुठे करू आणि कुठं नाही असं होतंय, असं इम्प्रेशन जनरली आहे. तिजोरीत काय आहे ते माझ्यापेक्षा राज्याचे अर्थमंत्री महोदयांना जास्त माहिती. पण आता सरकारने स्वतःची परिस्थिती न सांगता जो मायबाप, आपण काय म्हणतो सरकार हे मायबाप आहे, त्यामुळे मायबापाने मुलांना असं सांगून चालतं का की माझा पगार झालेला नाही, जेवण उद्या जेव, आज तू पावसाने भिजलेला आहेस, कपडे आत्ता नवीन मला आणायचे नाही आहेत, तू आता तेच कपडे वाळव, असं मुलं ऐकत नाहीत. मायबाप सरकार आहे तर मायबाप सरकारने कुठल्याही अडचणी न सांगता केंद्र सरकारकडे जाऊन मदत मागणे, त्यांच्याकडून मदत आणणे, राज्य सरकारने स्वतःचे बाकीचे खर्च थोडेसे बाजूला ठेवून यात खर्च करणे, हे शेवटी आपला शेतकरी हाच आपला कणा आहे आणि त्याला विसरता येणार नाही असं मला वाटतं. तेच अर्थमंत्री म्हणतात की पैशाचं नाटक करतायत किंवा पैशाचं सोंग करतायत. नाही, आता असं आहे की याच्यावर कशावरही मला भाष्य करायचं नाही. का नाही करायचं तर त्यांनी राजकारण करतो असा आरोप होण्याची शक्यता आहे. ते काय त्यांची कुणाची काय विधानं असतील ती असू देत. आमचं सगळं लक्ष हे विचलित होता कामा नये. आमचं उद्दिष्ट आहे शेतकऱ्यांना मदत मिळवून देणं. आम्हाला कोण काय भाष्य केलं, कोणी कुठे काय कॉमेंट केले ह्याच्यावर आम्हाला काहीच बोलायचं नाही. आमचं म्हणणं महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना तुम्ही ताबडतोब मदत द्या आणि किमान 25,000 रुपयाचा पहिला हप्ता हा शेतकऱ्यांच्या पदरी या आठवड्यात 10 दिवसात पडला पाहिजे. 2,000 आणि 3,000 आणि 4,000 रुपये द्यायला तुम्ही गेला तर मला असं वाटतं की ही शेतकऱ्यांची थट्टा होईल आणि ती टाळावी सरकारने. आणि सरकारने आता थोडासा मनाचा मोठेपणा दाखवून हे पैसे द्यावे. उद्धव साहेबांनी काल पीएम केअर फंडाचा काहीतरी सूचना केली की त्याच्यातून पैसे आणा. हो, त्यामध्ये PM केअर फंड हा काही सरकारचा नाही आहे, ती खाजगी ट्रस्टची व्यवस्था दिसते. आणि जेव्हा कोरोनाच्या काळात पैसे गोळा झाले त्यावेळी असं दाखवण्यात आलं, भासवण्यात आलं की हा सरकारी ट्रस्ट आहे आणि मुख्यमंत्री निधीच्या ऐवजी PM केअरमध्ये तुम्ही पैसे द्या असं आव्हान काही राज्यातल्या प्रमुख नेत्यांनी केलेलं होतं. आता संधी आहे PM केअरने महाराष्ट्राला 20,000 कोटी रुपये देण्याची आणि ह्याच्यापेक्षा कदाचित जास्त पैसे त्यांनी गोळा केलेले आहेत. त्यामुळं PM केअरमधूनही आपल्याला पैसे मिळू शकतात. मुख्यमंत्री सहाय्यता निधी समजू शकतो मी, पण PM केअर हा देशाचा फंड आहे, त्यामुळे त्यातनं 15-20,000 कोटी रुपये जर मिळत असतील तर ज्यांनी त्या PM केअरची वकिली केली महाराष्ट्रात त्यांनी आता तिकडून जाऊन पैसे आणले पाहिजेत अशी आमची विनंती आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आपणही त्या मंत्रिमंडळात होता, त्यावेळेस एकदा कर्जमाफी केली होती असं ते सांगतायत. हो, तर सांगतायत म्हणजे केलेलीच होती. मग आपण मी तेच विचारतो की आपण त्या मंत्रिमंडळात होता, मग अशी शेतकऱ्यांकडे किती बाकी आहे साधारण बघितलं तर? शेतकरी साधारण 20-21 मध्ये सरकार होतं, 19ला सरकार ज्यावेळी आलं त्यावेळी मुख्यमंत्री आणि 6 मंत्री असं पहिल्यांदा 1 महिना सव्वा महिना रचना होती. त्या पहिल्या आठवड्यातच दिलेल्या आश्वासनाप्रमाणे पहिल्या आठवड्यातच आमचा निर्णय आम्ही घेतला की मला वाटतं दुसरी कॅबिनेट मीटिंग असेल की कर्जमाफी करायची आणि कर्जमाफीची अंमलबजावणी केली. हजारो कोटी रुपये, माझ्याकडे आता आकडेवारी नाही आहे, पण हजारो कोटी रुपये त्यात आम्हाला खर्च करावे लागले. आणि त्यावेळी अर्थविभागाचा चार्ज त्या पहिल्या महिन्यात माझ्याकडेच होता, त्यामुळे त्या पैशाची व्यवस्था करणं आणि ते पैसे देणं याच्यासाठी आमच्या त्यावेळच्या सरकारने बराच पुढाकार घेतला. आता अपेक्षा आहे की कर्जमाफी पुन्हा करावी, कारण आश्वासन काही पक्षांनी महाराष्ट्रात निवडणुकीत आश्वासन दिलेलं आहे आणि ते आश्वासन पूर्ण करायचं कधी, ते 29च्या आधी मताच्या आधी 10 महिने करणं योग्य नाही. आता करावं, कारण ह्याच्यापेक्षा जास्त
योग्य वेळ नाही आहे आता आता. जास्त नसेल असं कारण तुम्ही दिल्यानंतर फार वर्ष झालेले नाहीत असं माझं विचार. हां, बरोबर आहे, तुमचं म्हणणं बरोबर आहे की एवढी मोठ्या प्रमाणात एकदा कर्जमाफी झाल्यावर दुसरी कर्जमाफी करताना सरकारवर जास्त बोजा येणार नाही अशी आमची समजूत आहे. मागच्या पुरामध्ये सांगली, सातारामध्ये बीड सारख्या छोट्या गावातून, लातूर सारख्या छोट्या गावातून आम्ही मदत पाठवली, म्हणजे आम्ही त्या सगळ्या प्रोसेसमध्ये होतो. आता तुम्ही पश्चिम महाराष्ट्रातून आलात, साखर कारखानदारीचे एक मी मोठं जसं फिरतोय तशी मदत मागे येते. आता आम्हाला सोलापूर जिल्ह्यात कोल्हापूरमधून गेली, सतीश पाटलाकडून उस्मानाबाद असे समजतंय. उस्मानाबाद तुम्ही जिल्ह्यात इकडं आलात, तुमच्याबरोबर काही असं बरोबर येऊन वाटप करण्याचा शो मी नाही करणार. ठीक आहे. मागं आमचे कार्यकर्ते मागून येत आहेत. मेहबूबला त्यांनी संपर्क साधलाय, जिल्हा अध्यक्षांना ते संपर्क साधतील. उस्मानाबादला आज सकाळी वाटप एका 2 गावात होतंय. सोलापूरच्या 2 ठिकाणी 3 ठिकाणी वाटप झालं. ते चालू आहे ते काम. आमच्याकडे गाडी आली. फक्त आम्ही हा प्रसंग मदतीचा आहे. वगैरे लावायचे काम केलेले ठीक आहे. मी त्याच्या तयारीत नाही आहे. बाकीचे कार्यकर्ते काम करत आहेत. मला माहित नाही काय त्यांनी दिवे लावले. पाटील यांनी आरोप केलाय सांगली जिल्हा बँकेत 3 नोकर भरती झाली, त्याची चौकशी झाली पाहिजे आणि बँकेची देखील चौकशी झाली पाहिजे अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी केली. ठीक आहे, मी त्याच्यावर काय बोलायला पाहिजे. मी त्या बँकेचा संचालक नाही आहे, मी त्या बँकेत काम करत नाही आहे. त्यामुळे काय असेल काय त्याला त्याबद्दल मी बोलण्याची काय मला माझं लक्ष हे आता पूरहानीचा काळ जे अतिवृष्टी आहे त्याच्यासाठी मी लक्ष केंद्रित करतोय. बाकीच्या गोष्टी राजकारणात शेवटी राज्यात काय चाललंय आणि तुम्ही काय करताय हे जनताच विचारेल ना. भीषण महापुराचा सावट आहे, मात्र धाराशिवचे कलेक्टर हे 24 तारखेला एका शारदीय नवरात्र महोत्सवामध्ये डान्स करताना आढळून आले. म्हणजे एकीकडे एवढं मोठं संकट आहे, शेतकरी उद्ध्वस्त झालाय, काही ठिकाणी लोक अडकलेत, मदत करण्याऐवजी कलेक्टर डान्स कार्यक्रमामध्ये सहभागी. कधी केलं म्हणजे 24 तारखेला अतिवृष्टी झाल्यानंतर. 24 तारखेला परवाच. हां. हो. एक संवेदना आहे. ठीक आहे, असं व्हायला नको पाहिजे होतं. शेवटी अशा आता 24 तास सगळ्यांनी याचं झोकून काम केलं पाहिजे, मग तलाठ्यापासून कलेक्टरपर्यंत. त्यामुळे अशा गोष्टीला वेळ वाया घालवणे योग्य नाही असं मला वाटतं. आणि असं करणं योग्य नाही. 1 ऑक्टोबरला इशारा सभा होती, 7 मोर्चा झाला होता, त्याला इशारा सभा म्हणून भाजप आता उत्तर देणार आहे. महाराष्ट्र संस्कृती बचाव मोर्चाला प्रत्युत्तर दिलं जातं. ठीक आहे ना, मग आता काय सगळंच त्या दिवशी उत्तर देऊ. आपण काय मागं घालतोय, कशाच्या मागं आपण उभं राहतोय ह्याचं भान ठेवतील सगळे लोक असं मला विश्वास आहे. तात्पुरती जी तत्काळ जी मदत देण्याची 5,000 रुपयाची मदत आहे ती अद्यापर्यंत शेतकऱ्यांना पोहोचली नाही. काल स्वतः अजितदादांनी विचारलं तुमच्यापर्यंत मदत पोहोचली का, मात्र शेतकऱ्यांनी सांगितलं आमच्यापर्यंत पोहोचली नाही. म्हणजे तातडीची मदत आहे ती पण जर प्रशासन, शासन आणि सरकार देऊ शकत असेल काल तर शेतकऱ्यांना काल ज्या ठिकाणी गेलो तिथं कुठेही मदत आलेली नव्हती. उलट वेगवेगळी उत्तरं त्यांना मिळाली. त्यामुळं त्यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये मदत शेतकऱ्यांना अजून पोचलेली नाही. आणि खरं म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी मदत सुरू झाली पाहिजे होती, अजून तशी झालेली नाही. आता पंचनाम्याचं नाटक सुरू केलं परत. पंचनामे करा पंचनाम्याच्या संदर्भात. एक दुसरं सरकारला आमची मागणी आहे की पंचनामे ज्या ठिकाणी गाव पुरात पाणी सगळ्या शेतात, शिवारात आणि गावात शिरलेलं आहे, ज्या ठिकाणी गाव एखाद्या वेळी पार्शली झालं असेल पण शिवारात सगळं पूर्ण गावच्या गाव बुडलेलं आहे, तिथं पंचनामा करणं योग्य नाही. आणि कोणतं पीक होतं याची चौकशी करण्यात काय अर्थ नाही. आपल्याला शेतकऱ्याला मदत करायची आहे, या उदात्त भावनेने सरकारने पावलं टाकली पाहिजे. पिकांचं नुकसान झालंय त्याची भरपाई होईल या 50,000 रुपयाच्या मदतीने, परंतु ते जमिनी खरडून गेल्या, फक्त दगडगोटे काही ठिकाणी शिल्लक आहे. मी मागणी केली त्याच्यासाठी वेगळं काही मदत असायला ती आता- पाहिजे. 4-5 वर्ष ते उघड येणार. आता मी मागणी केली ना, खरडून ज्यांच्या जमिनी गेल्या आहेत त्यांना किमान 30,000 रुपये एकरी हे दिलं पाहिजे नुकसान भरपाई म्हणून सरकारने. बऱ्याच ठिकाणी काय थोडंसं वॉर्निंग दिली असती, लोक घराच्या बाहेरही पडली असती. हा अचानक घालण्यात आलेला आहे. आणि निसर्गाची एवढी मोठी संकट आल्यावर मला वाटतं की आता मी 1-2 ठिकाणी काल गेलेलो, नदीच्या जमिनी खरवडून गेलेल्या आहेत. नदीच्या पात्राच्या शेजारी असणाऱ्या 2-2, 4-4, 5-5 एकर मळ्या निघून गेलेल्या आहेत.
त्यामुळं जमीनच गेली ना. आपण नुकसान भरपाई देतो पण जमीन करायला पुढे साधनच राहिलेलं नाही. अजितदादा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा झाले, एसपी बदलले, पालकमंत्री बदलले, पण जिल्ह्यातली गुन्हेगारी काही थांबलेली नाही. म्हणजे जिल्हा काय फार असं बदललेलं असं काही झालं नाही. तुम्हाला काय वाटतं? नाही, आता ते आले आहेत, जरा कडक शिस्त लावतील अशी सगळ्यांचीच अपेक्षा आहे. त्यामुळं हळूहळू या सुधारणा दिसाव्यात. आत्ता अलीकडेच 5-6 महिने झाले मला वाटतं ते पालकमंत्री झाले. हळूहळू त्यांना तुमच्या सगळ्यांचा अभ्यास झाल्यावर ते योग्य पावलं टाकतील असा विश्वास आहे. पाहिलं पाहिजे ना. तुम्ही बीडमधले तुम्ही कायम नाही, तुमचा अभ्यास म्हणजे बीडला कुठल्या तालुक्यात काय आहे, काय केलं पाहिजे, कोणत्या सुधारणा केल्या पाहिजेत, आणि शेवटी आता सुरुवात केली आहे. त्यांच्यावर अन्याय करणं आवश्यक आहे असं मला वाटत नाही. बघू काय होतं. कोल्हापूर, सांगली, सातारा परिसरात आणि आमची अपेक्षा आहे की कडक प्रशासन, पारदर्शी प्रशासन आणि खरं प्रशासन हे जिल्ह्यात त्यांच्या अंडर यावं. फक्त त्यांनी वारंवार यायला लागेल. ह्या दुरुस्त्या आणि सुधारणा करायच्या असतील तर किमान 10-12 दिवसांनी एक चक्कर मारली पाहिजे. कोल्हापूर, सांगली, सातारा परिसरात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. एनडीआरएफच्या तिप्पट मदत दिली जाते आणि स्वतंत्र पॅकेज देखील घोषित केलं जातं. आज मराठवाडा अशा पद्धतीने पूर्णतः चिखलात गेलेला आहे. मात्र असं विशेष ज्याला पॅकेज म्हटलं जातं, एनडीआरएफपेक्षा तुम्ही मगाशी म्हणताना म्हटलं की दुप्पट तिप्पट हे मी जे मागण्या केल्यात ना त्याला अनुसरूनच आहे या ज्या मागण्या आहेत. आणि सांगली, कोल्हापूरला जी ट्रीटमेंट दिली तीच ट्रीटमेंट इथं द्यायला काहीच हरकत नाही असं आमची मागणीच आहे. पीक विम्याची प्रक्रिया पण किचकट केलेली, काही ट्रिगर काढले गेले त्या. ते ट्रिगर काढण्याचं काम आता काय झालंय. पूर्वी 1 रुपयात पीक विमा या सरकारने घोषणा केली, ते संपूर्ण फ्लॉप झालं. कृषी मंत्र्यांनी काय विधानमध्ये केलं ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. त्यानंतर आता पीक विम्याच्या बाबतीत नव्यानं पीक विम्याच्या ज्या पद्धती सुरू केल्या त्यात अनेक ट्रिगर त्यांनी काढून टाकलेले. मग त्या प्रीमियम भरणारा शेतकरी मागं जायला लागला. प्रीमियम भरणारा शेतकरी जो आहे त्याने तो पैसे भरायचे, ते भरायचे ते त्याला संरक्षणाचं पूर्ण कवच मिळालं पाहिजे. आणि तुम्ही जर तापमान 22 डिग्रीच्या खाली गेलं तर नाही, 35 डिग्रीच्या वर गेलं तर नाही, अशी काळजी काय काय असतं असे ट्रिगर केलेले आहेत काही, की जे द्राक्षाच्या बागेला, डाळिंबाच्या बागेला, इतर पिकांना त्या ट्रिगरचा काही उपयोग होत नाही, केळीच्या बागांना. म्हणून सरकारने शेतकऱ्यांचे आता असे संकट आलं तर त्याच्यात 25 मिलीमीटर पाऊस सलग 3 दिवस झाला तरच मदत मिळणार अशी एक ट्रिगर होता मागच्या 2 वर्षापूर्वी. 25 मिलीमीटरचा एखाद्या दिवशी जरी 22 मिलीमीटर झाला तरी त्याला नुकसान भरपाई नाही. असे ट्रिगर असतील ट्रिकी तर मला वाटतं की नुकसान, झाड पूर्णपणाने, केळीचं बाग, केळीची बाग, द्राक्षाची बाग पूर्ण उद्ध्वस्त झाली आहे, तर त्याला पूर्ण त्यांनी गुंतवणूक जी केलेली आहे ती सगळी मिळावी अशी इन्शुरन्स पाहिजे. पण स्थानिक आपत्तीच्या संदर्भामध्ये स्थानिक आपत्ती लागू केलं जाणार हे एक ट्रिगर होतं. स्थानिकची आपत्ती, आता ही पूर परिस्थिती अशा पद्धतीने आहे, स्थानिक आपत्त्यात गळी धरली नाही. दुसरा, उंबरठा उत्पन्नावरती त्याचे जे नुकसान झालं त्याच्यावरती पुन्हा विमा क्लेम केला जाईल. म्हणजे अगोदर जर बघितलं तर उंबरठा उत्पन्न एकदम कमी आहे शेतकऱ्यांचं, आणि त्यात पुन्हा जर नुकसान भरपाई पीक विमा कंपनी त्याच्यावर देणार असेल, क्लेम करणार असेल, तर हे अत्यंत चुकीच्या पद्धतीने. म्हणून आता सरकारने इन्शुरन्स कंपनीचा पत्ता न सांगता सरकारने स्वतःच्या खिशातून हे पैसे द्यावे. इन्शुरन्सच्या कंपनीबरोबर जे करार होतात त्यामध्ये हे ट्रिगर जे आहेत त्या ट्रिगरच्याबद्दल त्या शेतकऱ्यांची कमिटी करावी. मग डाळिंबाचे असतील, द्राक्षाचे असतील, सोयाबीनचे असतील, जे कापसाचे असतील, जे शेतकरी मोठ्या प्रमाणात बागायत पिकं घेतात त्या सगळ्यांच्या कमिट्या करून त्यांचे सल्ले घ्यावेत आणि मग त्यातून कृषी मंत्र्यांनी पुढाकार घेऊन हे नवे ट्रिगर करून टेंडर काढावं आणि इन्शुरन्स कंपनीला बोलवावं. पाटील साहेब, आज तुम्ही बीडमध्ये आहात म्हणून विचारतो, सामाजिक सलोखा, सामाजिक समता जी आहे ती कशी ढासळली हे सांगितलं जाते. 28 तारखेला भुजबळांचा बीडमध्ये मोर्चा आहे आणि काही दिवसांपासून मराठा विरुद्ध ओबीसी हा संघर्ष पाहायला मिळतोय आणि स्वतः नितीन गडकरींनी त्यांना जात जी आहे ती त्यांना सांगितलेली भर सभेवर. काय सांगलंय संपूर्ण?
नितीन गडकरींनी काय केलं? भर सभेत त्यांना जात सांगावी लागली. त्यांना मी स्वतःची जात सांगावी लागली. ब्राह्मण आहे असं त्यांनी म्हटलं. युपी बिहारमध्ये ब्राह्मणांना बोलतो, मराठा खरं म्हणजे काय आहे की एखाद्या जातीने एकत्रित येऊन आपल्या समाजाला आरक्षण मिळवणं, मागणी करणं हे काही चुकीचं आहे असं मला वाटत नाही. त्यांच्या त्या भावना असतात. पण राजकारणी लोकांनी जातीवर आणि समाजावर शक्यतो भाष्य करू नये. शेवटी मंत्रिमंडळात एखादी व्यक्ती असेल तर त्यांना सर्व समाज सारखा आहे. आपण शपथ घेतानाच शपथेतच ते सगळं आहे की मी सर्वांना समान लेखीन, कोणाकडेही वेगळ्या दृष्टीनं बघणार नाही. ते शपथ मंत्र्यांची शपथ आहे ती आपण वाचली तर आपल्या लक्षात येईल की सर्व जनता तुम्हाला समान आहे. कोणी कोणाची बाजू घेऊन काम करणं योग्य नाही, इष्ट नाही. त्यामुळे असे जर कोणी मंत्री भाष्य करत असतील तर ते शपथेला बाधा आणतात असा त्याचा अर्थ. सरकारच आता एखाद्या कोणताही निर्णय घेताना एखादी समिती, जसं मध्यंतरी एक विखे पाटलांच्या नेतृत्वाखाली एक झाली, नंतर परवा सरकारने एक जातीच्या कमिट्या करते. मग ते सरकार असं कसं सांगता येते? काय बोलतोय? मला असं आठवतं की पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना पृथ्वीराज चव्हाण साहेबांच्या वेळी अशा समित्या ज्यावेळी झाल्या त्यावेळी सर्व समाजाचे मंत्री त्यात असायचे. हा पहिलाच प्रकार दिसतोय की 2 कमिट्या करण्यात आल्या आणि 2 समाजच मंत्रिमंडळातल्या मंत्र्यांचे समाज बघून त्यांना कमिट्या देण्यात आल्या. हे फार धक्कादायक आहे. म्हणजे असं कधी महाराष्ट्रात नव्हतं. किमान सरकारमध्ये बसलेल्या मंत्र्यांनी आपले सगळे समाज विसरून सर्वांसाठी काम करायला पाहिजे. पण इथं वेगवेगळे समाज करण्याची जी पद्धत सुरू झाली आहे तीही अनिष्ट आहे. आणि महाराष्ट्राचं हे जे सगळे जाती धर्म एकोप्याने राहायचे त्याला तडा जाणार आहे असं मला वाटतं. बीडसह मराठवाड्यात पाऊस झालाय आणि आता ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली जाते, परंतु सरकार मात्र पूर्ण पंचनामे झाल्याशिवाय मदतीबाबत निर्णय घेतला जाणार नाही अशी भूमिका घेते. कुठेतरी टाळाटाळ केली जाते ओला दुष्काळ जाहीर. माझं मत आहे की लगेच ओला दुष्काळ जाहीर केला पाहिजे आणि ओल्या दुष्काळाच्या नामप्रमाणे जी मदत मिळते त्याच्या ओव्हर अँड अबाव जाऊन मराठवाड्यातल्या संकटात पडलेल्या शेतकऱ्यांना ताबडतोब मदत व्हायला पाहिजे. आम्ही त्यासाठीच ही मागणी करतो की जरा भरीव स्वरूपात मदत करावी. कारण मराठवाड्याने एक तर आजपर्यंत दुष्काळाला तोंड दिलेलं आहे मराठवाड्याने प्रचंड मोठ्या प्रमाणात. आता थोडंसं काही ठिकाणी धरणं वगैरे काही कामं झालेली असली तरी आता अतिवृष्टी हे मागच्या काही वर्षात सतत येणारी संकट आहे आणि त्यामुळे सरकारने पूर्ण मदत मोठ्या प्रमाणात करावी अशी आमची मागणी आहे. मागच्या वेळी ज्या मदती केल्या त्या 3,000-4,000 रुपये एकरी किंवा हेक्टरी अशी मदत मिळालेली आहे. त्यामुळे मागच्या आता जून ते ऑगस्टमध्ये मदत करण्यात आली ती फार तुटपुंजी मदत आहे. त्या मदतीने शेतकऱ्यांना च्या तोंडानं पाणच पुसण्याचं काम झालं. मागच्या ह्याच्यात ती मदत झाली. माझ्याकडे आकडेवारी होती. ही आकडेवारी जर बघितली तर मदत फारच अतिशय तोकडी मदत आहे असं मला वाटतं. जून ते ऑगस्टपर्यंत 2,141 कोटी रुपये वाटण्यात आले. प्रत्येक शेतकऱ्याला सरासरीने साधारणपणे एकरी 3,483 रुपये वाटले. आता एवढी कमी मदत जर असेल तर शेतकरी आता नुकसान आपण बघतायच. मला वाटत नाही की जर मदत नाही झाली तर हा शेतकरी पुन्हा पुढचे 2-4 वर्ष उभारी धरेल. त्याचा परिणाम राज्याच्या शेती उत्पादनावर होईल. बाकीचे सगळे सायकल फार शेवटी लोकांच्या ग्रामीण भागात पैसे गेले तरच सरकारला देखील त्या प्रमाणात रहाटगाडगं चालू राहिलं तर त्याचा इनडायरेक्ट बेनिफिट मिळतात. मग पीक विम्याचा विषय निघाला आपला. राज्यात
म्हणजे बीड मराठवाड्यातले धाराशिव, नांदेड, परभणीमध्ये गुन्हे दाखल झाले, परंतु बीडमध्ये अद्याप काही कारवाई झालेली नाही अशी आमची माहिती आहे. आपण काय माहिती घेतली आहात का? कारण अधिवेशनात हा मुद्दा गाजलेला आहे. विमा घोटाळेबाजाला कवच कोणाचं आहे? अधिवेशनात ज्यांनी भाषणं करून पीक विम्याच्या घोटाळ्याबद्दल पोटतिडकीनं भाष्य केलं त्यांनी हा मुद्दा का सोडला हेच मला कळत नाही. त्यांनी खरं म्हणजे हा मुद्दा सोडला नाही पाहिजे आणि त्यांनी जर मुद्दा त्यांना काही कारणानं हा मुद्दा धरता येत नसेल तर त्यांची अंतर्गत माहिती त्यांनी आम्हाला जर दिली तर आम्ही पुढच्या अधिवेशनात तो मुद्दा आणखीन पुढं नेऊ. पण पीक विम्याची सगळे जे काम झालं त्याची चौकशी झाली पाहिजे आणि असे पीक विम्यात तरी घोटाळे म्हणजे टाळूवरचं लोणी खाण्यातलाच प्रकार आहे हा, तर किमान असे तरी घोटाळे किमान होऊ नयेत अशी काळजी सरकारने घेतली पाहिजे. पाटील, तुम्ही म्हणले मगाशी की प्रत्येक मंत्र्यांना शपथ घेतलेली असते की जनतेला सगळ्याच कोणत्या जातीचा धर्माचा समान वागणूक द्यायची, पण प्रत्येक आमदारांना खासदारांना पण शपथ घेतलेली असते सगळ्या जनतेला सारखं वागणूक. पण तुमच्याच पक्षातले आमदार असतील, खासदार असतील, मग मागे निघालेल्या विशिष्ट मोर्चाला, विशिष्ट जातीच्या मोर्चाला त्यांनी पाठिंबा दिला, त्याबद्दल काय? दोन गोष्टी आहेत. आपल्या प्रश्नाच्या पहिल्या भागाचं उत्तर असं आहे की मी जे बोललो ते महाराष्ट्रातल्या सर्वांना लागू आहे. आमच्या पक्षाचे वेगळे आणि दुसऱ्या पक्षाचे वेगळे असं नाही. मी कुणाचीच बाजू घेत नाही. शेवटी आपल्याला महाराष्ट्रातले मनं एक संघ ठेवायचे आहेत. आता एखादी रास्त मागणी असेल, कोणी त्याला जाऊन पाठिंबा दिला तर त्याचा अर्थ त्या दुसऱ्या मागणीला त्यांचा विरोध आहे असं काढायची गरज नाही. अनलेस अँड अंटिल तो बोलत नाही तोपर्यंत. त्यामुळे असं गृहीत धरणं योग्य नाही की हा इकडे गेला म्हणजे ह्याचा विरोध आहे. पण त्याने उघडपणाने विरोध करणं हे शक्यतो टाळलं पाहिजे असं आमचं मत आहे. आज खासदार दिसत नाही सोबत. त्यांचा डायरिया झालेला आहे, म्हणजे पोट खराब आहे, ते 9:30च्या नंतर पोचेन असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. तरी मी आत्ता आपल्या परवानगीने पुढे जाणार आहे, कारण मला 6 गावं इकडची करून अजून नगर जिल्ह्यात जायचं आहे, बऱ्याच ठिकाणी जायचं आहे. त्यामुळे तुम्ही इतक्या सकाळी लवकर आलात याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार. बऱ्याच दिवसांनी आपली दर्शन झाले याबद्दल